जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासन जे आधुनिक कृषी यांत्रिकीकरण योजना राबवलं जातं महाराष्ट्र शासनाकडून. तर या योजनेअंतर्गत जे घटक आहेत कृषी संबंधित यांत्रिकीकरण संबंधित त्या घटकांसाठी नेमकं किती टक्के अनुदान आहे, कुठल्या घटकांना किती टक्के आहे, समाज इतर जे विविध प्रवर्ग असतात त्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार आरक्षण दिलं जातं, म्हणजे सॉरी अनुदान दिलं जातं. तर त्यांचं प्रमाण 40% आणि 50% असतं. तर आता कुठल्या घटकांसाठी कोणत्या घटकांना प्रवर्गाला किती अनुदान आहे हे आपण बघूया. तर यामध्ये तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर या घटकासाठी जे यंत्र अवजारे राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत जे घटक येतात त्यांच्यासाठी मी माहिती देतो फक्त. सर्वात प्रथम तर आपण अनुदानाचा दर कोणत्या प्रवर्गासाठी किती आहे हे बघूया. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि इतर जे घटक आहेत यांना 40% आरक्षण असणार, अनुदान असणार आहे. आणि महिला, SC ST प्रवर्गासाठी 50% अनुदान असणार आहे कृषी यांत्रिकीकरण या घटकांसाठी. आता ते घटक कुठले कुठले आहेत बघा. ट्रॅक्टरसाठी ज्यांना 50% आरक्षण असणार आहे, ट्रॅक्टर या घटकांसाठी रुपयामध्ये अनुदान आहे, ते म्हणजे 1,25,000 अनुदान आहे महिला, SC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना. आणि 1,00,000 असणार आहे अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि इतर लाभार्थ्यांना. त्यानंतर पॉवर टिलरसाठी जे अनुसूचित जमाती त्यासोबतच अनुसूचित जाती महिला असतील त्यांच्यासाठी 50% आरक्षण असणार आहे आणि 40% आरक्षण असणार आहे इतरांसाठी. त्यासोबतच स्वयंचलित, विशेष स्वयंचलित यंत्रे आहेत त्यांच्यासाठी 50% आरक्षण, जे मी आता प्रवर्ग सांगितलेले 50% त्यांच्यासाठी आणि 40% इतरांसाठी. ट्रॅक्टर चलित अवजारे जे असतात त्यांच्यासाठी 50% आरक्षण आहे इतरांसाठी आणि 40% आरक्षण आहे अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि इतर या घटकांसाठी. आणि जे 50% आरक्षण असणार आहे ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी महिला, SC ST प्रवर्गासाठी. त्यासोबतच जमीन सुधारणा, मशागत अवजारे आहेत त्यांचं सुद्धा प्रमाण 50% आणि 40% असणार आहे. त्यासोबतच पेरणी, लागवड व कापणी अवजारे 50% आणि 40% अनुदान मिळणार आहे एकूण रकमेच्या. अंतर मशागत अवजारे सुद्धा 50% आणि 40% अनुदान मिळणार आहे. फक्त तुम्ही टक्केवारी लक्षात घ्या. 50% कुणासाठी आहे? ST महिला, ST SC आणि महिला या प्रवर्गाला 50% आहे आणि 40% असणार आहे अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि इतरांना. त्याच्यामुळे मी डायरेक्टली टक्केवारी सांगतोय. त्यानंतर पेरणी, लागवड व कापणी अवजारे जे असतात त्यांच्यासाठी 50% आणि 40% असं स्वरूप असणार आहे अनुदानाचं. अंतर मशागत अवजारे 50% आणि 40% अनुदान असणार आहे. पीक अवशेष व्यवस्थापन यंत्र अवजारे 50% आणि 40% आरक्षणाचं स्वरूप आहे. कापणी व मळणी यंत्र अवजारे 50% आणि 40% अनुदान असणार आहे. काढणी पश्चात यंत्र जे असतात त्यासाठी सुद्धा 50% आणि 40% अनुदान आहे. मनुष्य व बैलचलित यंत्रे असतात ज्याच्यामध्ये पेरणी यंत्र वगैरे येतं ते सुद्धा 50% आणि 40% अनुदानाचं स्वरूप असणार आहे प्रवर्गानुसार. पीक संरक्षण उपकरणे तर यासाठी सुद्धा 50% आणि 40% अनुदान आहे. आणि कृषी अवजारे बँक जी योजना राबवली जाते त्यासाठी सुद्धा 50% आरक्षण असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता योजनेचा उद्देश आहे कृषी उत्पादन प्रक्रियेत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे. आणि योजनेचे वैशिष्ट्य काय असणार आहे तर लाभार्थी शेतकरी असणे अनिवार्य आहे. ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्येष्ठता क्रम निश्चित करून पूर्वसंमती, त्यानंतर लाभार्थी निवड ते अनुदान या प्रक्रियेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण चालणार आहे. त्यामध्ये अर्ज करण्यासाठी सुद्धा महाडीबीटीचे जे पोर्टल आहे mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन हे जे सर्व घटक सांगितलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार आहे. 2026 मध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी सुद्धा शासनाची मंजुरी मिळालेली आहे. निधी सुद्धा आलेला आहे. ज्यांची निधी प्रलंबित आहे त्यांचे वाटप सुद्धा सुरू झालेले आहे. तर अशा प्रकारे अनुदानाचे स्वरूप आहे. तर वेगवेगळ्या तुम्ही ज्या प्रवर्गात येतात त्यानुसार तुम्हाला अनुदानाचं स्वरूप समजलेलं आहे घटकांसाठी. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.